गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर्साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. मला वाटते अंतरी त्वावसावे तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे. अपत्यापरी पाववी प्रेमग्रासा महाराजया सद्गुरु रामदासा. श्रीराम शुकासारिखे पूर्ण वैराग्य जाचे वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. तवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. सद्गुरु प्रल्हाद महाराज डॉक्टर काका व आदरणीय मंदाताईंना नमस्कार करते. जयश्रीताईंनाही नमस्कार करते. दासबोध अभ्यास वर्गासाठी जमलेल्या तुम्हा सर्व श्रोत्यांना वंदन करते. आज दशक 18 समास 2 सर्वज्ञ संघ निरूपण. मानव समाजामध्ये ज्ञानाला अत्यंत महत्त्व आहे. ज्ञान संपादन करण्यासाठी माणसाला बुद्धी लागते. ही बुद्धी 2 प्रकारांनी माणसाजवळ असते. एक सद्बुद्धी आणि दुसरी देहबुद्धी. सद्बुद्धी ही नेहमी आत्मबुद्धीसाठी प्रयत्न करते, तर देहबुद्धी केवळ व्यवहारातील ज्ञान संपादन करते. सद्बुद्धी ही अतींद्रिय असल्यामुळे प्रत्यक्ष व अनुमानाने तेथे ज्ञान होत नाही. व्यवहार ज्ञान मात्र प्रत्यक्ष व अनुमान यांच्याद्वारे संपादन केले जाते. देहबुद्धीने मिळवलेले व्यवहारी ज्ञानाचा पाया हा स्वार्थ असू शकतो. कारण देहाला सुख हवे असते, त्यामुळे सुख मिळावे म्हणून केवळ फक्त स्वतःचाच विचार करणारे लोक असतात. फक्त स्वतःचा विचार जेव्हा केला जातो तर तो विचार स्वार्थबुद्धीमधून येतो. स्वार्थी ज्ञानाचा उपयोग घात करण्यासाठी होणे शक्य असते. तेथे ज्ञानाचे पावित्र्य टिकत नाही. या उलट सद्बुद्धी असल्याशिवाय आत्मज्ञान होतच नाही. त्यासाठी अंतःकरण अत्यंत शुद्ध, वैराग्ययुक्त, निर्मल, निस्वार्थ व पवित्र असावयासच हवे. ते असेल तरच त्याला सद्बुद्धी म्हणावे. म्हणून सद्बुद्धी असेल तरच आत्मज्ञान होते व आत्मज्ञान कधीही कुणाचाही घात होणे शक्य नाही. आत्मज्ञानाने होऊच शकत नाही. अंतरात्मा सर्वव्यापी असल्याने आत्मज्ञानी पुरुष अतिशय विशाल अंतःकरणाचा बनतो. तो सर्वज्ञ होतो कारण त्याला जगात अज्ञात असे काहीच नसते. अशा पुरुषाला समर्थ जाणता पुरुष म्हणतात. अशा जाणत्याची संगत धरा हेच समर्थ या समासात सांगतात. श्रीराम समर्थ श्रीराम. नेनपणे झाले ते झाले, झाले ते होऊन गेले. जाणतेपणे वर्तले पाहिजे नेमस्त श्रीराम. पहिलीच ओवी समर्थांनी आपल्याला व्यवहारातही अत्यंत कामाला पडणारी अशी ओवी सांगितली आहे. कारण माणसाच्या हातून नकळत अजाणतेपणाने अनेक चुका होत असतात. मनुष्य स्वभावच असा आहे की तो झालेल्या चुका सतत उगाळत बसतो व झालेल्या चुकांचा पश्चाताप करतो. परंतु नुसता पश्चाताप करून दुःख व्यक्त करण्यात काहीच अर्थ नाही, तर झालेल्या चुका सुधारण्यास व त्या पुन्हा होऊ नये याची काळजी घेणे यातच खरे शहाणपण आहे. नाहीतर मनुष्य जिथल्या तिथेच राहतो. मग आमचे प्रारब्धच वाईट आहे, आम्ही तर काय बुवा अडाणीच आहोत, आमच्या नशिबात कधी काही चांगले नाहीच, असे निरर्थक व बाष्कळ बडबड करतात. पण समर्थांना हे अजिबात पटत नाही. समर्थ म्हणतात, चूक व्हायला नको होती
पण ती झाली आहे तर ती अज्ञानामुळे झाली आहे. आजपर्यंत ज्या काही चुका झाल्या ते सारे विसरून झाले गेले गंगेला मिळाले असे आपण म्हणतो ना, किंवा रात गई बात गई असं म्हणतो. म्हणूनच समर्थही इथे सांगतात आहे की भूतकाळात झालेले तुम्ही सोडून द्या व पुन्हा अशा चुका होणार नाही याची तुम्ही खबरदारी घ्या. गीतेत भगवंत अर्जुनाला म्हणतात, अशोचानन्व शोषत्व, की हे अर्जुना, गेल्या गोष्टीचा शोक करू नकोस असे सांगतात. हे समर्थ या ओवीतून आपल्याला समजावून सांगत आहे की आतापर्यंत जे बहिरंगात आचरण झाले त्याला इलाज नाही, पण श्री दासबोध चिंतनानंतर तरी यापुढे शहाण्यासारखे वागावे व त्यासाठी त्या त्या क्षेत्रातील शहाणा व जाणत्याची संगत धरावी. जाणत्याचा आचार उच्चार यामागे त्यांच्या ज्ञानाचा अनुभव उभा असतो हे लक्षात घेऊन त्याचे अनुसरण करावे. जाणत्याची संगती धरावी, जाणत्याची सेवा करावी, जाणत्याची सद्बुद्धी घ्यावी, हळूहळू श्रीराम. जाणता याचा अर्थ ज्ञानी आहे. मग समर्थ जेव्हा शिवछत्रपती राजांना जाणता राजा म्हणतात तेव्हा तेथे फक्त ज्ञानी राजा एवढेच अपेक्षित नाही आहे. मग काय अपेक्षित आहे तर जाणता हा शब्द शिवरायांचा पराक्रम, त्यांचा धूर्तपणा, प्रसंगी अत्यंत कठोर निर्णय घेण्याची क्षमता, हे सगळे गुण केवळ जाणत्या या एका शब्दात समर्थ आपल्याला सांगून जातात. म्हणून समर्थ या ओवीत जाणत्याची संगत धरा असे सांगतात. व्यवहार असो की परमार्थ दोन्हीकडे संगत फार महत्त्वाची आहे. आपल्याला कोणत्या क्षेत्रात प्रवेश करायचा आहे ते आपण ठरवावे व त्या क्षेत्रातील जाणत्याची संगत धरावी, म्हणजे आपली प्रगती होऊ शकते. आपण पाहणं, जेव्हा एखादे डॉक्टरांचं शिक्षण पूर्ण होते तर ते डॉक्टर, नवशिक्षित डॉक्टर जुन्या व प्रसिद्ध डॉक्टरांच्या हाताखाली प्रॅक्टिस करतात. आपण म्हणतो ना की त्याची इंटर्नशिप सुरू आहे, म्हणजे ते तिथे जुन्या प्रसिद्ध डॉक्टरांच्या हाताखाली कामच करत असतात. कारण त्याच्यातनं त्यांना त्या डॉक्टरांचा अनुभव जो आहे तो त्यांच्या कामात पडत असतो. नुकतीच ज्यांनी वकिलीची पदवी प्राप्त केली आहे ते निष्णांत वकिलाकडे उमेदवारी करतात. असे दैनंदिनी व्यवहार आहेत. तर मग अध्यात्मशास्त्र तर किती गुह्य आहे हो. मग या क्षेत्रातही ज्ञान मिळवण्यासाठी साधकाने संत सद्गुरूंची संगत धरावी. मग ही नुसती संगत धरायची का तर नुसती संगत धरून चालणार नाही. म्हणून पुढे समर्थ म्हणतात, जाणत्याची सेवा करावी. म्हणजे मार्गदर्शक आपण निवडला आहे, म्हणजे ज्याच्याकडे आपल्याला ज्ञान मिळणार आहे त्या जाणत्या पुरुषाजवळ आपण गेलो आहे, तर त्याच्याकडे ज्ञान साधना करीत असताना, त्याच्याकडून ज्ञान ग्रहण करत असताना नुसते ज्ञान घेऊ नये तर त्याची सेवा करावी असे समर्थ आपल्याला सांगतात. फार पूर्वीपासून अध्यात्म क्षेत्रात गुरुसेवेला अत्यंत महत्त्व सांगितले आहे. गुरुगृही राहून गुरूंकडून ज्ञान संपादन करताना शिष्य अनेक प्रकारांनी त्यांची सेवा करतो. सेवेने अहंकार तर कमी होतोच, परंतु सतत श्रीगुरूंच्या सोबत सेवेच्या निमित्ताने राहिले की प्रत्येक त्याची कृती, त्यांची काम करण्याची, साधना करण्याची, त्यांची संवाद साधण्याची पद्धत, हे सगळे आपल्याला जवळून पाहायला मिळते. अशी सेवा करता करता त्यांच्या जवळच जे ज्ञान आहे ते हळूहळू ग्रहण करावे. जादूच्या कांडीप्रमाणे ते एका क्षणात सर्व ज्ञान आपल्याला देतील असे मात्र समजू नये. त्यासाठी धीर संयम हवा. आपल्याला पूर्व पुण्याईने हा नरदेह प्राप्त झाला आहे, तर तो नरदेह ज्याने मला दिला त्या भगवंताला जाणण्यासाठी संत व सद्गुरूंची संगत धरावी लागते. अध्यात्म क्षेत्रात जाणता जर कोणी असेल तर सद्गुरूच होय. म्हणून आधी त्यांचा शोध घ्यावयाचा व नंतर त्यांच्या चरणी नतमस्तक व्हायचे, म्हणजे त्यांची सेवा करायची. अशा सेवेनेच त्यांची जी सद्बुद्धी
जी अंतिम सत्याकडे नेणारी जी बुद्धी ती हळूहळू आपल्याला देखील प्राप्त होईल. जाणत्या पाशी लेहो शिकावे, जाणत्या पाशी वाचू शिकावे, जाणत्या पाशी पुसावे सकळ काही श्रीराम. जाणत्यास करावा उपकार, जाणत्यास झिजवावे शरीर, जाणत्याचा पहावा विचार कैसा आहे श्रीराम. जाणत्याच्या संगतीने भजावे, जाणत्याच्या संगतीने झिजावे, जाणत्याच्या संगतीने रिजावे विवर विवरो श्रीराम. की जो ज्ञाता आहे त्याच्याजवळ बसून लिहिणे वाचणे शिकावे. कारण हे ज्ञात्याजवळ का बरं? की आपण लिहित असताना, वाचत असताना, वाचताना आपल्याला अनेक प्रकारच्या शंका मनामध्ये निर्माण होतात. काही काही शब्दांचे अर्थ आपल्याला उमजत नाही. मग अशा सर्व शंका व उद्भवणारे प्रश्न साधकांनी त्या ज्ञाताला विचारायला हवे. ज्ञाताला सर्व प्रकारे आपण मदत करावी. त्याच्यासाठी देहकष्ट सोसावे व त्यांचे विचार समजून घ्यावेत. ज्ञाताच्या संगतीत उपासना करावी, तप करावे व सूक्ष्म शास्त्र विचार समजून घेऊन स्वतः संतुष्ट व्हावे. जाणत्या पाशी गावे गाणे, जाणत्या पाशी वाजवणे, नाना लाप शिकणे, जाणत्या पाशी श्रीराम. जाणत्याचे कासेसी लागावे, जाणत्याचे औषध घ्यावे, जाणता सांगेल ते करावे पथ्य आधी श्रीराम. जाणत्या पाशी परीक्षा शिकणे, जाणत्या पाशी तालीम करणे, जाणत्या पाशी पोहणे अभ्यासावे श्रीराम. जाणत्या पाशी गावे गाणे. इथं जेव्हा समर्थ असं सांगतात की संगीतातील जे जाणकार लोक आहेत त्यांच्या समोर आपण गाणं म्हणावं. हे सांगण्याच्या मागे हाच उद्देश आहे की जाणत्याच्या समोर जर आपण गाणं म्हटलं तर आपल्या म्हणत असताना गाणं काही चुका होऊ शकतात. तर आपल्या चुका जाणकारांकडून आपल्याला समजू शकतात. आणि जाणकार नसलेल्या समोर जर गाणं गायलं तर गाढवासमोर गीता वाचल्यासारखं होईल. आणि मग काय होते की तो जाणकार नसेल तर आपण कुठल्याही पद्धतीने म्हटलेलं असेल तरी तो त्याला फक्त छान छान म्हणू शकतो. मग त्यामुळे आपली प्रगती होत नाही. त्याचप्रमाणे एखाद्या वाद्य शिकायचे असेल तर त्या वाद्य शिकण्यासाठी सुद्धा जाणकाराजवळच जावे लागते. त्याच्याकडनं नाना प्रकारचे संगीतातले राग, आलाप यांचा अभ्यास करावा. संगीत क्षेत्रातही जाणत्याजवळ म्हणजे सद्गुरूंजवळ, कारण संगीत क्षेत्रातही गुरुशिष्य परंपरा फार मोठ्या प्रमाणावर आपल्याला दिसून येते. जाणत्याचा आधार घ्यावा, कारण जाणत्याचा आधार असल्याशिवाय माणसाची प्रगती होऊ शकत नाही. की तसेच वैद्याचे औषध घ्यावे, कारण आपल्याला जर एखादा रोग झालेला असेल तर वैद्याचं औषध घ्यायलाच पाहिजे. आणि घेतल्यानंतर तो सांगेल ते पथ्यसुद्धा आपण पाळले पाहिजे. कारण पथ्य पाळले नाही आणि नुसतंच जाणकाराजवळ गेलो तर आपल्याला गुण येऊ शकणार नाही. तसेच एखादा रत्नाची परीक्षा करणारा असेल तर तज्ज्ञ परीक्षकाकडून रत्नाच्या परीक्षा आपण स्वतः शिकून घ्यावा. जो एखादा कुस्ती खेळणारा असतो तर त्या कुस्ती खेळणाऱ्याने तालीम करण्यासाठी जाणकार असणाऱ्या कुस्तीगीराकडे जावे. जसे पोहणाऱ्याला पोहणे शिकायचे असेल तर पोहणे शिकवणारा जो तज्ज्ञ आहे त्याच्याचकडे त्यांनी जावे. जाणता बोलेल तैसे बोलावे, जाणता सांगेल तैसे चालावे, जाणत्याचे ध्यान घ्यावे नाना प्रकारी श्रीराम. जाणत्याच्या कथा शिकाव्या, जाणत्याच्या युक्ती समजाव्या, जाणत्याच्या गोष्टी विवराव्या सकळ काही श्रीराम. की ज्ञानी वक्ता नेहमी जसं बोलतो ते बोलणं त्याचं
त्याच्या सांगण्याप्रमाणे आपण ऐकावे. ज्ञानी माणूस सांगेल तसं आपण वागावे. उगाचच त्याला विरोध करू नये. त्याचे सर्व प्रकारे आपण निरीक्षण करावे. जाणता बोलत असताना कधी-कधी काही कथा सांगून ते आपल्याला ते पटवून देत असतात. म्हणजे आपल्याला त्याचं लवकर आकलन होते. अशा कथासुद्धा त्यांच्याकडून आपण शिकवून घ्यावा. त्यांच्या वागण्या बोलण्यातल्या बारीक बारीक खुब्या समजावून घ्यावात व तो करतो बोलतो ते सर्व मनापासून सांगावे व ऐकावे. जाणत्याचे पेच जाणावे, जाणत्याचे पीळ उकलावे, जाणता राखेल तैसे राखावे, लोकराजी श्रीराम. की जो जाणता असतो तो राजधुरंधर मुत्सद्यांचे डावपेच जे असतात ते शिकावे. त्यांच्या मनात जे दडलेले असते ते समजण्याचा प्रयत्न करावा. आपण म्हणतो ना की एखादा आतल्या गाठीचा आहे, त्याच्या मनात काय आहे समजतच नाही. पण असं पण ते समजलं पाहिजे आपल्याला की लोकांच्या मनात जे दडलेले आहे ते समजण्याचा प्रयत्न करावा व तो ज्या पद्धतीने लोकांना प्रसन्न ठेवतो तसे वागण्याचा प्रयत्न करावा. जाणत्याचे जाणावे प्रसंग, जाणत्याचे घ्यावे रंग, जाणत्याचे स्फूर्तीचे तरंग, अभ्यासावे श्रीराम. इथे समर्थ म्हणतात आहे की जाणत्याचे जाणावे प्रसंग. समर्थ या चरणात जाणत्यावर कोणकोणते प्रसंग आले ते जाणून घ्यावे म्हणतात. जाणता कोण? तर जो मार्ग मी निवडला असेल त्यातला तो जाणता. आपणही म्हणतो ना की त्याच्या त्या प्रसंगावरून मी शिकले, की त्याला असा असा अनुभव आला, त्या प्रसंगावरून मी शिकले. तेच समर्थ इथे सांगतात आहे की आता समजा उदाहरणार्थ की मी जर अध्यात्माच्या म्हणजे पारमार्थिक क्षेत्रात साधनेचा मार्ग निवडला असेल तर मी संत चरित्रांचा अभ्यास केलाच पाहिजे. त्यांच्यावर कोणते प्रसंग आले होते, त्यांनी किती जननिंदा सहन केली, त्यावेळी ते कशा पद्धतीने वागले, त्यांनी किती उपहास सहन केला, तरीही त्यांनी जनमानसांचं कल्याण करण्याचाच विचार केला. तर मग खरं म्हणजे आपण जर संत चरित्र वाचले तर आपल्या लक्षात येते की तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर महाराज, एकनाथ महाराज, संत मीराबाई यांची चरित्रे जेव्हा वाचले जातात तेव्हा त्या लक्षात येते की त्यांच्या मानाने आपल्याला इतक्या संकटांचा सामना करावाच लागत नाही. ज्ञानेश्वर महाराजांना मांडे करायला खापरही मिळू नये तर मीराबाईंना प्रत्यक्ष विष प्यावे लागले. असली संकटे खरंच आपल्यावर नसतानाही आपण मात्र संकटाचा बाऊ करतो. म्हणून कुठल्याही संकटातून अडथळ्यातून न संतापता, न रागवता, आदळआपट चिडचिड न करता शांत चित्ताने संत मार्ग कसा काढतात हे लक्षात घ्यावे. स्वामी विवेकानंदांचे आध्यात्मिक व देशकार्य पाहिले तर आपण थक्क होतो. त्या काळात 7 समुद्राच्या पलीकडे जाऊन देशाचा मान वाढविणारे व आता सध्या देशाचा सेवक असे संबोधून स्वतःला जगात देशाचे नाव मानाने घ्यायला लावणारे आपले माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी, त्यांनी देशहितासाठी घेतलेले प्रत्येक निर्णय कोणाच्याही दबावाखाली न येता राष्ट्रहिताचा विचार करून घेतलेले निर्णय पाहून खरोखर मन थक्क होते. अशा या मोठ्या धडाडीचे कार्य करणाऱ्या लोकांचे अवलोकन करावे. प्रसंगानुसार ते कसे वागतात त्यांच्या चरित्रातून ते प्रत्यक्ष वाचावे, प्रत्यक्ष कार्यातून त्यांच्या शिकावे व त्यांच्यासारखे होऊन जावे. जसे पंढरपूरच्या वाळवंटात जमा झालेली सर्व संत मंडळी विठ्ठलाच्या रंगात एवढी रंगून जातात की ती सर्व विठ्ठलरूपच होतात, तेथे वेगळेपण राहतच नाही. असे एका विठ्ठलाची मन रंगले, चित्त रंगले की असे अंतःकरण रामाशी विठ्ठलाशी एकरूप झाले की संपूर्ण भेद नष्ट होऊन अभेद दृष्टी येईल. जाणत्याच्या स्फूर्तीच्या तरंगांचाही अभ्यास करावा. समर्थांनी ऐन लग्नाच्या वेळी सांसारिक सुखाकडे पाठ करून त्यांना राष्ट्राचा संसार का करावासा वाटला. सावरकरांनी जी देशसेवा केली त्याकडे पाहून स्फूर्ती कोणाला येणार नाही हो.
असे कधी होणारच नाही. या सर्व संत, सर्व क्रांतिकारक, राष्ट्रासाठी बलिदान देणाऱ्या अशा सगळ्या स्फूर्ती देणाऱ्यांची चरित्रे अभ्यासावी. म्हणूनच समर्थांनी जाणत्याच्या स्फूर्तीचे तरंग अभ्यासावे असं म्हटलं आहे. त्यासाठी स्वतःमध्ये जनकल्याणासाठी स्वातंत्र्य टिकवून ठेवण्याची देशभक्तीची ज्योत अखंड पेटलेली हवी. अशी स्फूर्ती आपल्या सर्वांमध्ये असावयास हवी. अशी प्रेरणा या जाणत्यांमुळे आपल्याला मिळते. जाणत्याचा साक्षेप घ्यावा, जाणत्याचा तर्क जाणावा, जाणत्याचा उल्लेख समजावा, न बोलताची श्रीराम. जाणत्याचे धूर्तपण, जाणत्याचे राजकारण, जाणत्यांचे निरूपण, ऐकत जावे श्रीराम. की जाणत्याचा प्रयत्नवाद शिकावा, की कुठलेही काम करत असताना तो किती प्रयत्न करत असतो त्याच्यासाठी, त्याची तर्कपद्धती शिकून घ्यावी, त्यांचे सांकेतिक बोलणे शांतपणे ओळखावे. अशा या ज्ञाताचा धूर्तपणा, डावपेच व एखादा विषय स्पष्ट करण्याची त्याची हातोटी जाणकारांकडून शिकावयास हवी. समर्थांनी जेव्हा शिवाजी महाराज अफजलखानाच्या भेटीसाठी जाणार होते तेव्हा त्यांना सांकेतिक भाषेतच पूर्णपणे त्यांनी सावध केले होते. कारण त्या अफजलखानाचा धूर्तपणा, डावपेच ओळखूनच त्याच्याशी लढणे शक्य होते. जाणत्याची कवित्वे शिकावी, गद्यपद्ये ओळखावी, माधुर्य वचने समजावी, अंतर्यामी श्रीराम. जाणत्याचे पहावे प्रबंध, जाणत्याचे वचनभेद, जाणत्याचे नाना संवाद, बरे शोधावे श्रीराम. की महान साहित्यिकांच्या काव्यांचे रसग्रहण करावे, त्यांच्या गद्यपद्य रचनांचा अभ्यास करावा व त्यांचे मधुर भाषण ऐकून अंतर्यामी प्रसन्न व्हावे. जाणत्यांच्या लेखांचा अभ्यास करावा, त्यांनी वेगवेगळ्या प्रसंगी अनेक लोकांबरोबर केलेले संवाद व त्यांच्या बोलण्याच्या पद्धती लक्षात घ्याव्यात. जाणत्याची तीक्ष्णता, जाणत्याची सहिष्णुता, जाणत्याची उदारता, समजून घ्यावी श्रीराम. जाणत्याची नाना कल्पना, जाणत्यांची दीर्घ सूचना, जाणत्यांची विवंचना, समजून घ्यावी श्रीराम. ज्ञाताचा प्रसंगी दिसलेला कठोरपणा, सहनशीलता व मनाचा मोठेपणा समजून घ्यायला हवा. जाणत्याने मांडलेले अनेक प्रकारचे विचार, आगामी घडणाऱ्या घटना व प्रसंगाचे वेध घेण्याचे सामर्थ्य, या सगळ्या विषयांचे पृथक्करण करण्याची शैली जाणून घ्यावी. जाणत्याचा काळ सार्थक, जाणत्याचा अध्यात्म विवेक, जाणत्याचे गुण अनेक, अवघेच घ्यावे श्रीराम. जाणत्याचा भक्ती मार्ग, जाणत्याचा वैराग्य योग, जाणत्याचा अवघा प्रसंग, समजून घ्यावा श्रीराम. जाणत्याचे पहावे ज्ञान, जाणत्याचे शिकावे ध्यान, जाणत्यांचे सूक्ष्म चिन्ह, समजून घ्यावे श्रीराम. जाणत्यांचे अलिप्तपण, जाणत्यांचे विदेह लक्षण, जाणत्यांचे ब्रह्मविवरण, समजून घ्यावे श्रीराम. की जाणता जो असतो त्याचा काळ कसा सार्थकी लागतो, संपूर्ण आयुष्यामध्ये तो आपल्या काळाचं म्हणजे वेळेचं नियोजन कसा करतो आणि तो वेळ कसा सार्थकी लावतो, अध्यात्मशास्त्रामध्ये किती कुशलतेने तो इतरांना समजावून सांगतो, त्याची गुणसंपदा यांचा अभ्यास करून आपण हे सारे आत्मसात करण्याचा प्रयत्न करावा. महान भगवत भक्तांची भक्ती कशा पद्धतीने ते भक्ती करतात, त्यांच्या अंगी वैराग्य, विरक्ती कशा पद्धतीने ते मिळवतात व साधनादी, हे सगळं जाणत्याकडून समजावून घ्यावे. जाणत्यांचे पहावे ज्ञान, की ज्ञाताच्या ज्ञानाचा आवाका पाहावा, त्याची ध्यान पद्धती जाणून घ्यावी व बारकाईने ते टिपावे, त्याचे निरीक्षण करावे. त्यामुळे ज्ञानाचे असंगत्व
त्यांनी कशा प्रकारे अलिप्तपणा घेतलेला आहे, देहतादात्म्य गेल्याची त्यांची लक्षणे कोणची आहेत, ब्रह्मविद्येचे स्पष्टीकरण करून घ्यावे त्यांच्याकडून. समर्थांनी सुद्धा बघा, आपल्याला जेव्हा उपासनेमध्ये चौपदी सांगितली तेव्हा पण समर्थांनी हे सगळे जे गुण आहेत जाणत्याचे, हे सगळे रामरायाला मागितलेले आहेत की प्रसंग ओळखी रे दे रे राम, अलिप्तपण मज दे रे राम. कारण जाणता हा ज्ञानी असतो. म्हणूनच समर्थांनी 23व्या ओवीत म्हटले आहे की जाणता एक अंतरात्मा, त्याचे कायो सांगावा महिमा, विद्या कळा गुणसीमा, कोणे करावी श्रीराम. की अंतरात्मा स्वरूप ईश्वर सर्वज्ञ असल्याने तो एकच खरा ज्ञानी आहे. म्हणून त्याचेच पाय धरावे, त्याचे महात्म्य सांगावे, त्याचे ज्ञान कला व गुणांच्या मर्यादा कोणी जाणून घ्याव्यात तर आपण त्या जाणून घ्यावा. कारण ते खूप अवघड जरी असलं तरी ते जाणून घेण्याचा प्रयत्न करावा. मग समर्थांनी आता 23 पासून तर 30 ओव्यांपर्यंत या विचारांना पारमार्थिक वळण दिले आहे. आता की असा अंतरात्मा जो सर्वज्ञ आहे तोच एक ज्ञानी आहे. म्हणून सतत त्याच्याच अनुसंधानात जीवाने राहावे. परमेश्वराचे गुणानुवाद अखंड करावा संवाद, तेने करिता आनंद उदंड होतो श्रीराम. परमेश्वरे निर्मिले ते अखंड दृष्टीस पडते, विवर विवरो समजावे ते विवेके जनी श्रीराम. जितुके काही निर्माण झाले तितुके जगदीश्वरे निर्मिले, निर्माण वेगळे केले पाहिजे आधी श्रीराम. तो निर्माण करतो जना परी पाहो जाता दिसेना, विवेक बळे अनुमाना आणीत जावा श्रीराम. की अशा या ईश्वराचे म्हणजे परमेश्वराचे सतत गुण गावेत, त्याच्या संबंधी सतत बोलावे. आपण एकमेकांनाही भेटलो तरी त्याच्याच बद्दल बोलावे. त्यामुळे आनंदाला भरते येते. कारण परमेश्वर आनंदरूप आहे. त्याचे गुणगान केल्यावर आनंदच मिळणार आहे. अशा या परमेश्वराने ही निर्माण केलेली सृष्टी सतत आपल्या दृष्टीला दिसते. पण ही दृष्टी दिसत असली तरी ती सत्य नाही. म्हणून ती दृष्टी सत्य नाही हे विवेकाने पंचीकरणाच्या माध्यमातून साधकांनी समजून घ्यावे. आपण मागच्या दशकामध्ये पंचीकरणाचा आणि सगळे देह कसे अचेतन आहे आणि त्या देहांचा कसा निराश करायचा याचा सविस्तर अभ्यास केला होता. म्हणून ही सृष्टी डोळ्याला सतत दिसत असली तरी विवेकी साधकांनी तिचे पंचीकृत स्वरूप त्याच्या सगळ्या बारकाव्यांसह समजून घ्यावे. की ईश्वराने जरी हे सगळे निर्माण केलेले असले की जे जे निर्माण केलेले आपल्याला दिसते आहे ते सगळं, त्याची सगळी निर्मिती ही ईश्वराची आहे. पण या सगळ्या निर्मितीपासून ईश्वर मात्र अलिप्त आहे हे लक्षात घ्यावयास हवे. सर्व जीवसृष्टीला जन्माला घालणारा ईश्वर प्रत्यक्षात मात्र आपल्याला दिसत नाही आणि प्रत्यक्षात तो दिसत नाही म्हणून आपल्याला तो नाहीच वाटतो आहे. म्हणूनच तो खरं म्हणजे आपल्याच हृदयात वास करत असतानाही, तो सगळीकडे भरलेला असतानाही तो आपल्याला दिसत नाही. आपण त्याला ओळखत नाही म्हणून तो आपल्याला नाही आहे असं वाटतो. म्हणूनच संतांच्या सहवासात राहून तो ईश्वर पाहण्याचा प्रयत्न आपण करायला हवा. आणि असा प्रयत्न केला तर नक्कीच ईश्वराचे दर्शन होऊ शकते. कारण असा संतांचा अनुभव आहे. म्हणून व्यवस्थित जर विचार केलेल्या तर्काने तो जर जाणून घेतला तर या सगळ्या गोष्टी आपल्या लक्षात येतात. म्हणून समर्थ 28व्या ओवीत आपल्याला सांगतात, त्याचे अखंड लागता ध्यान, कृपाळूपणे देतो आशन, सर्व काळ संभाषण तदांशेची करावे श्रीराम. ध्यान धरीना तो अभक्त, ध्यान धरील तो भक्त, संसारापासून मुक्त भक्तास करी श्रीराम. उपासनेचे शेवटी देवा भक्ता अखंड भेटी,
अनुभवी जाणेल गोष्टी प्रत्ययाची श्रीराम. की म्हणून या परमेश्वराचे अखंड अनुसंधान साधणाऱ्या भक्तांच्या अन्न पाण्याची तो व्यवस्था करतो. अहो, जे भक्त त्याला पूजत नाही, त्याच्या अनुसंधानात राहत नाही, म्हणजे जे लोक नास्तिक असतात त्यांच्या सुद्धा अन्न पाण्याची व्यवस्था त्या ईश्वराने केलेली आहे. तर मग जो अखंड अनुसंधान करतो त्या भक्तांच्या बाबतीत तर प्रश्नच येत नाही ना. कारण त्याचाच अंश आपण आहोत, मी त्याचा अंशच आहे, या भावनेने त्या परमेश्वराशी आपण बोलावे, त्याला जाणून घ्यावे. जो परमेश्वराच्या अखंड असं चिंतनात राहतो तोच खरा भक्त होय. असे न करणारा तो अभक्त. तो परमेश्वर अशा भक्ताला संसारातून सोडवतो. अशा या संसारातून सोडवण्यासाठी त्या परमेश्वराची मात्र अखंड उपासना केली पाहिजे. कारण जो अखंड या परमेश्वराच्या चिंतनात राहतो, सतत त्याची उपासना करतो, सततच्या त्या उपासनेने चित्त हळूहळू शांत होते व शांत झाले की ती उपासना सुद्धा निष्कामतेने होते. अशा शांत व शुद्ध उपासनेचा परिणाम असा होतो की साधक भक्त होतो. तेथे उपासनेचे रूपांतर भक्तात झाले की उपासक व उपास्य हा भाव मावळून दोन्ही एकरूपच होतात. असा अनुभव घेणाराच हे अनुभवाच्या खुणेचे बोलणे जाणतो. म्हणून आध्यात्मिक व व्यावहारिक दोन्ही ठिकाणी जाणत्याचे महत्त्व आहे. आपणही अशा जाणत्यांची संगत धरून आयुष्य सुखकारक करूयात. जय जय रघुवीर समर्थ.